श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. बरेच दिवस, मला वाटते बरेच महिने झाले कर्ज या विषयावर आपला व्हिडिओ आलेला नाही. आणि रोजचे मला वाटतंय आपण 1000 माणसांचा ग्रुप बघितला तर त्यातल्या 990 जणांचा प्रश्न असतो की कर्जासाठी काहीतरी सांगा, कर्जावर उपाय सांगा, किंवा कर्ज कसं फेडावं ह्याच्या आयडिया द्या, काही सेवा सांगा. तर मी आज दोन्हीही तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, उपाय पण आणि सेवा पण. सगळ्यात आधी मी नेहमीच तुम्हाला सांगते की आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज करून नाही घ्यायचं. जेवढं आपण फेडू शकतो तेवढंच करून घ्यायचं. पण एक दुसराही पॉईंट असतो की काही जण म्हणतात की ताई आता झालेलं आहे आमच्यावर, ठीक आहे तुम्ही म्हणता तसं इथून पुढे आम्ही नाही करणार, पण आत्ता झालेलं आहे त्याचं काय करायचं? आम्ही कमवतो, कष्ट करतो. आता बघा, कर्ज आहे म्हटल्यावर कमाई तर पाहिजे. नुसते उपाय, सेवा किंवा कुठल्याही देवाचं तुम्ही कितीही करा, पण जर कष्टात कमी पडत असाल तर अर्थातच पैसे कमी पडणार. आणि पैसे कमी पडले की आपल्या कर्जाचे हप्ते वेळेत जाणार नाहीत. आणि एकदा का कर्जाचे हप्ते वेळेत गेले नाहीत की मग त्याच्यावर व्याज, चक्रवाढ व्याज, असं ते सगळं बँकेचं असो, नाही तर पतसंस्थेचं असो, नाही तर फायनान्सचं असो, ते वाढत 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 इतकं वाढतं की आपल्याला शेवट अक्षरशः जीव नकोसा वाटतो. इतके कर्ज वाईट आहे. म्हणजे कर्ज फेडलं तर आपल्याला खूप चांगले पुढं रिस्पॉन्स मिळतात, पुन्हा पुन्हा आपल्याला बँक कर्ज देते. पण जर आपण थकवलं तर आपली बदनामी होती. शिवाय आपल्याला मानसिक दुःख होतं ते वेगळं, मानसिक त्रास होतो तो वेगळा, फिजिकली त्रास होतो तो वेगळा, की आपल्याला सुचत नाही. अक्षरशः खरं सांगते की जीव नकोसा वाटतो. इतकं कधी कधी आपण हायपर होऊन जातो त्या कर्जाच्या नादात. त्यामुळे कर्ज कशासाठी काढावं? मुख्यत्वे करून घरासाठी कर्ज अवश्य काढावं. कारण आपल्यासारख्या कोणाचीच परिस्थिती नाही आहे की आपण 40 लाख 50 लाख अशा मोठ्या रकमा साठवू आणि मग घर घेऊ. साठवायला गेलो तर आपल्याला अजून किती जन्म घ्यावे लागतील माहीत नाही. त्यामुळे आपण हप्त्यावरच घर घेतो. हा एक स्वाभाविक हप्ता आहे. पण जर तुमचं 1 BHKचं बजेट आहे तर तुम्ही 1 BHKच घ्या. 1 RKचं आहे 1 RKच घ्या. 2 BHKचं असेल 2 BHK घ्या. बंगल्याचं बजेट असेल तर तुम्ही बंगलाच घ्या. म्हणजे आपलं बजेट बघून आपल्याला पुढे जायचं आहे. आता हे घर घेताना अशा अनेक गोष्टी वाटल्या होत्या मला की मोठं असावं, असं असावं. पण शेवटी मी काय विचार केला नाही. सद्यस्थितीला अजून 1-2 वर्ष जोपर्यंत आखीचा हातभार मला लागत नाही तोपर्यंत मला हेच घर योग्य आहे. त्यानंतर मग तो जिथं जॉबला जाईल तिथं आपण आपोआपच जाऊ शकतो असा विचार करून मी मर्यादित कर्जाचा हप्ता ठेवला की जो मला झेपेल. थोडक्यात काय तर कर्ज कमीत कमी काढा. दुसरी गोष्ट उपाय म्हणजे सेवाचेही एक. तुम्हाला जर कर्ज फिटावं असं वाटत असेल तर सगळ्यात मोठी एक सेवा तुम्हाला सांगते, ते म्हणजे गणपती ऋणमोचन स्तोत्र. अतिशय म्हणजे अतिशय प्रभावी आहे गणपती ऋणमोचन स्तोत्र. दररोज सकाळी अंघोळ करावी, स्नान वगैरे करून सगळ्या हे करून पूजा करावी स्वच्छ. गणपतीला दररोज अभिषेक करावा. नुसत्या पाण्याने केलात हरकत नाही, पण अभिषेक केलाच पाहिजे. त्यानंतर लाल फूल, चंदन, कुंकू सगळं लावून गणपतीच्या समोर तुपाचा दिवा लावून, उदबत्ती लावून, खडीसाखरेचा, साखरेचा, दूध साखरेचा जे काही असेल तो नैवेद्य दाखवून ऋणमोचन, गणपती ऋणमोचन स्तोत्र दररोज पठण करावे. ते इतकं प्रभावी आहे. शिवऋणमोचन आहे, गणपती ऋणमोचन आहे, पण गणपती ऋणमोचन सगळ्यात प्रभावी आहे. त्यामुळं गणपती ऋणमोचन स्तोत्र अगदी सकाळी वेळ नाहीये ना, संध्याकाळी ऑफिसवरनं आलात किंवा कुठूनही आलात, तोंड हातपाय धुवा, स्वच्छ मन प्रसन्न ठेवा, दिवा उदबत्ती लावा आणि समोर गणपतीच्या बसून, देवघराच्या बसून गणपती ऋणमोचन स्तोत्र वाचा. त्यापेक्षाही अजून सांगते की जर तुम्ही हे गणपती मंदिरात बसून वाचलं तर तो जो गणपती मंदिरातला ओरा असतो तो इतका प्रभावी असतो की तुम्हाला त्याचे जास्त, जसं आपण गुरुचरित्र म्हणतो ना, मठात करा, केंद्रात करा, तसंच हे गणपती ऋणमोचन स्तोत्र गणपती मंदिरात केलं तर जास्त तुम्हाला लाभ दिसतील. पण नाही करू शकत तर तुम्ही घरात सुद्धा करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे
शिवपिंडीवर प्रत्येक सोमवारी उसाच्या रसाचा अभिषेक करावा। 12 महिने हल्ली उसाच्या रसाचे गुऱ्हाळ असतात, तिथं जायचं, त्यांना बर्फ, मीठ, लिंबू काहीही न घालता नॅचरल उसाचा रस द्या सांगायचं। बाटलीमध्ये आणायचा येताना, प्लास्टिक किंवा काचेच्या, त्यानंतर तो स्टीलच्या भांड्यात काढायचा, तांब्याच्या भांड्यात न्यायचा नाही, त्याचं वेगळं हे तयार होतं, केमिकल तयार होतं, म्हणून स्टीलच्या भांड्यात घ्यायचा, तिथूनच परस्पर गेला तरी चालेल आणि शंकराच्या महादेवाच्या पिंडीवर व्हायचा। मात्र अट एकच, आधी पाणी, म्हणजे बाटली तुम्हाला नेली पाहिजे पाण्याची पण आणि रसाची पण, आधी पाणी, मग उसाचा रस आणि पुन्हा पाणी, असा अभिषेक प्रत्येक सोमवारी करून महादेवाच्या समोर एक तुपाचा दिवा लावा आणि महादेवाला तुम्ही प्रार्थना करा की माझं संपूर्ण ऋण फिटू दे। हे 2 झाले सेवा आणि उपाय। आता वस्तुरूपी तुम्हाला सांगते, वस्तुरूपी काय करायचं। सगळ्यात पहिल्यांदा आता या सेवा सांगितल्या, दुसरी गोष्ट कर्जमुक्ती ब्रेसलेट आणि मनी मॅग्नेट ब्रेसलेट, हे 2 ब्रेसलेट आणि पायराइट, खरं सांगते फिरोजा, मनी मॅग्नेट, पायराइट आणि कर्जमुक्ती, खरं तर हे 4, पण तुम्हाला जे जमतील ते घ्या। खास कर्जमुक्तीचं पण आहे आणि खास याचं पण आहे। ते ब्रेसलेट तुम्ही अवश्य बुक करा, तुम्ही त्याचे फायदे बघा, पण अट एकच आहे, रोज ते काढायचे सकाळी आणि डाव्या हातात असतं आपलं शक्यतो, आपण याला जातो ना टॉयलेटला वगैरे तेव्हाही काढायचं। रोज हे असं धुरावर धरायचं, हे नाहीये मी देईन ते, असं धुरावर धरायचं उदबत्तीच्या आणि रोज त्याला टच करून इच्छा बोलायच्या आणि मग स्त्रियांनी डाव्या, पुरुषांनी उजव्या हातात आपल्याला हे घालायचं आहे। कर्जमुक्ती, मनी मॅग्नेट, पायराइट आणि फिरोजा हे खूप अफलातून लाभ तुम्हाला वस्तुरूपी मी सांगितलं की काय लाभ देतात। आता पुढची गोष्ट तुम्हाला सांगते, कर्जमुक्तीसाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित मूर्ती जी आपल्याकडे आहे ती तुम्ही घ्या, त्याच्यासोबत दक्षिणावर्ती शंख घ्या आणि त्या दक्षिणावर्ती शंखाने रोज 1-2 मिनिटं लागतात, दक्षिणावर्ती शंख पाण्याने भरायचा आणि त्या मूर्तीवर अभिषेक करायचा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आणि माता लक्ष्मीची पण कमळातली मूर्ती घ्यायची, आपल्याकडे आहेत सगळ्या, अभिमंत्रित करून प्राणप्रतिष्ठा करून विधिवत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात। डायरेक्ट तुम्ही देवघरात ठेवली तरी हरकत नाही। ही झाली दुसरी सेवा उपाय वस्तुरूपी। पहिलं ब्रेसलेट, दुसरी म्हणजे जे सांगितलं तुम्हाला, माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पाय दाबत असतानाची निद्रा अवस्थेतली शेषनागावरची मूर्ती आपल्याकडे आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुंचन सेवा, म्हणजे या कुंचन सेवेने ना खरं सांगते माझं तर आयुष्य पलटवलं। तर कुंचन सेवा काय असते हे मी तुम्हाला, तुम्ही सेवा घेतल्यावर प्रत्येकाला त्याची विधिवत माहिती मी देईन। ही आहे कुंचन सेवा, म्हणजे हा आहे कुंचन ग्लास ज्याच्यावर शंख, चक्र, गदा आणि लक्ष्मीचं चिन्ह असते। यामध्ये वस्तू मी ठेवते पायराइट स्टोन, तुम्हाला नको असेल तुम्ही नाही घेतला तरी चालेल, चांदीचा कॉइन एक येतो, त्यानंतर बांगड्या येतात, बांगड्यांनंतर पोळा येतो, हळकुंड आपण आपल्या घरातलं घालायचं असतं, कमळगट्ट्याच्या बिया येतात, गोमती चक्र येतात, कवड्या येतात, एवढं तुम्हाला साहित्य यामध्ये येतं। जे जे महत्त्वाचं आहे तेवढं साहित्य यामध्ये तुम्हाला मिळतं। हे एक कुंचन आहे, हे दाखवलं ते 2500 रुपयाचं आहे। आज तुम्ही बुकिंग केलं, आज व्हिडिओ बघताय, आज आहे शनिवार, आज बुकिंग केलं तर तुम्हाला आज ते 2200 रुपयाला बसेल। दुसरं आहे 999चं कुंचन, एकच प्रामाणिक माझं हे आहे की सगळ्यांना परवडावं, छान आहे, सुंदर आहे, काही याच्यात कमी नाहीये, सामान सुद्धा सगळं दिलं जाईल, फक्त याच्यात खालची डिश नाहीये, ती तुम्ही घरातली वापरू शकता। तर हे आहे सर्व साहित्यासहित 999 आणि सगळ्यात सुंदर माझ्या आवडीचे हे अँटिक कुंचन, अतिशय जड, सुंदर, आणि हे तुमच्या ना सांगते काय, तुम्ही वापराल, तुमची सून वापरेल, सुनेची सून वापरेल तरी हे आहे असं राहील, याची खात्री आहे। तर हे एक आहे, तर हे आहे 3800 रुपयाला। डायरेक्ट किमती यासाठी सांगितल्या की ज्यांना बुकिंग करायचे त्यांनी नंबर दिलेला आहे, त्याच्यावर गुगल पे किंवा फोन पे करावं, स्क्रीनशॉट पाठवावा आणि पिनकोड आणि नावासहित व्यवस्थित पत्ता पाठवावा। कुंचन सेवा प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला करण्याची सेवा आहे। शुक्रवार, मंगळवार केली तरीही चांगलंच आहे, काहीच अवघड नाहीये। थोडे तांदूळ घ्यायचे आहेत, या वस्तू घ्यायच्या आहेत,
तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा आहे. खालच्या डिशमध्ये काही आपली घरातली नाणी असतात, 1 रुपया 2 रुपया, ती ठेवायची आहेत. त्याच्यावर कुंचनचा ग्लास ठेवायचा आहे आणि त्यामध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत तांदूळ पुन्हा वस्तू पुन्हा तांदूळ असे भरून, हे भरून झाल्यावर दिवा उत्पत्ती करून फुलं गजरा वाहून श्री सुक्त आणि महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचं 1, 3, 5 किंवा 16 वेळा. आणि विष्णू सहस्त्रनाम शक्य असेल तर ते म्हणायचं आणि माता लक्ष्मीचा जप करायचा. इतकी 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 प्रभावी सेवा आहे की मी तुम्हाला आवर्जून सांगेन की मी आत्ता सजेस्ट केलेले स्तोत्र, सेवा, उपाय या सगळ्या करा. बघा हळूहळू करत तुमच्या आयुष्यात काय बदल घडतात ते मला नक्की सांगा. नियमित हप्ते फेडू शकाल इतकी खात्री मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.